नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडतं प्लॉट ज्ञान. आणि आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे हा इथेनॉल म्हणजे नेमकं काय. तर मित्रांनो, इथेनॉल हे शुगर केन, मेज आणि इतर क्रॉप पासून बनणारं एक बायोफ्युल आहे. सरकारला काय वाटतं की जर जास्त इथेनॉल वापरलं तर इंडियाला क्रूड ऑइल हे कमी प्रमाणात इम्पोर्ट करावं लागेल, कारण आजही खूप मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइल हे बाहेरून इंडियामध्ये इम्पोर्ट केलं जातं आणि यामुळे फॉरेन एक्सचेंज कमी होतात, फार्मर्सना इन्कम मिळतं आणि पॉल्युशन कमी व्हायला सुद्धा खूप जास्त मदत होते. पण आता दुसरी बाजू बघा ना, लोकांना काय वाटतं की इथेनॉल स्वस्त आहे म्हणून पेट्रोल सुद्धा स्वस्त व्हायला पाहिजे. पण रियालिटी थोडी वेगळी आहे, कारण अलीकडेच इथेनॉलचं जे प्रोडक्शन आहे त्या प्रोडक्शनची कॉस्ट सुद्धा वाढली आहे आणि या सगळ्यामुळे काय झालंय तर इथेनॉलची जी प्रोक्युरमेंट प्राइस आहे ती रिफाईंड पेट्रोलपेक्षा सुद्धा जास्त आहे आणि या सगळ्यामुळेच इथेनॉलचं ब्लेंडिंग वाढलं आणि त्यामुळेच पेट्रोल लगेचच स्वस्त होईल असं काही सांगता येत नाही. आता या सगळ्या गोष्टींचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होतोय ते जाणून घेऊया. काही एक्सपर्ट्सच्या मते हाय इथेनॉल ब्लेंडिंगमुळे काही व्हेकल्समध्ये मायलेज सुद्धा थोडंफार कमी होऊ शकतं. म्हणूनच सरकारचा E25 आणि त्या पुढच्या ब्लेंडचा स्टडी सुद्धा सुरू आहे आणि आत्ताच्या लेटेस्ट रिपोर्टनुसार इंडिया हा फ्युचरमध्ये 20% 25% ब्लेंडिंगकडे सुद्धा जाऊ शकतो, कारण आता इंडियामध्ये क्रूड ऑइलवरची डिपेंडन्सी कमी करण्यावर जास्त भर दिला जातो. मित्रांनो, तुम्हाला जर थोडक्यात आणि मुद्द्याचं सांगायचं झालं तर या इथेनॉल ब्लेंडिंगचा उद्देश फक्त पेट्रोल स्वस्त करणं नाहीये, तर भारताची एनर्जी सिक्युरिटी वाढवणं, इम्पोर्ट्स कमी करणं आणि ॲग्रिकल्चरला जास्त भाव मिळवून देणं आहे. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की हा इथेनॉल ब्लेंडिंग भारतासाठी फायदेशीर आहे की मग नाही? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओसोबत.